मागचं जर खाली बसले तर हवा येईन मध्ये मायला खाली. केंद्रीय कसली उठले यांनी मराठाला नाही रोखू शकत कोणी बाबा. मराठ्याला रोखायचं एवढं सोपं नाही. मराठे बघा ना आपल्यावर किती अन्याय आहे. आपला रस्ता बंद केलाय आणि त्या जागेवर जर आपण केला असता तर म्हणले असते मराठे जातीवादी आहेत, वाळीत टाकला म्हणले असते. हे लोक हे जर आपण केलं असतं ना, रस्ता बंद केला यांनी, त्या छगन भुजबळचं ऐकून त्या डंगार जर ह्योच रस्ता जर आपल्या लोकांनी बंद केला असता ना तर म्हणले असते मराठी जातीवादी येतं, यांनी वाळीत टाकला आम्हाला, आमचा रस्ता बंद केला, आमचे पोरं शाळातून जाणार कसे. आता त्यांनी तो रस्ता बंद केल्यापासून तो राज्य महामार्ग आहे, तो काय कोणाच्या बापाची जागिरी नाहीये. आता तिथून 15-16 गावचे लोक जाते. कसं जायचं त्याने आता? जातीवादी कोण? जातीवादी अरे मी तर आदेश देत नाही रे तुम्हाला, आणि देणार बी नाही, देणार बी नाही. नसता त्याने 2-3 पोराला काल हाणलंय. नुसतं पोराला मोकळं सोड असतं ना, चटणीसारखे खाल्ले असते मराठ्याच्या पोराला. पण त्यांना दंगल घडायची आणि त्या हे सगळे फडवणीची शाळा आहे. म्हणून आपल्याला काहीच होऊन देत नाही. तुम्ही शांत राहा मी म्हणतो म्हणून. सुरुवात कोणी केली? त्यांनी. आपण कोणाला धक्का लावला का? शेवट करणार मराठीच. किती माझं नसते ना. तुम्ही फक्त मराठीच्या पोराला खेटून बघा, थोडं थांबा म्हणा. पण मी म्हणत नाही तर शांत राहायचं, कारण एकदा आंदोलन होऊ द्या. त्यांना कुठं जायचं नाही, आपल्याला कुठं जायचं. शांत राहा, काही नाही. मराठी एवढे विचित्र आहेत बाबा. हो मी रातपासून बघितलं, यांचा रस्ता बंद केला ना,